पहिल्या राऊंड नंतर आपल्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत हे दिसून येतंय. आपला अंदाज काय आहे? सगळ्यात आधी कोण सेफ होईल? सगळ्यात आधी रेवाच सेफ होईल. काय माहिती वाईब आली. अनुश्री, रेवा पटावर सगळ्यात पुढे आहेत. बिग बॉस हा तुमचा गेमच असा आहे की तो कधीही पालटू शकतो, तर त्याच्यामुळे काही अंदाज नाही लावू शकत. माझ्या मनात अशी आली फिलिंग की रेवा सेफ होईल, सो मी बोलून टाकलं. मला वाटतं विशाल सेफ होईल, कारण की मागच्या आठवड्याला जसे वोटिंग झाले त्या तसं बघून मला वाटतंय की बहुतेक तो सेफ असेल. दीपाली सुद्धा वाटते मला, सुद्धा वाटते. ऍक्च्युली काही सांगता येत नाही बिग बॉस, सिरियसली काही सांगता येत नाही. बिग बॉस मला आरबी किंवा दीपाली ताई मधनं वाटतंय. लास्ट वीकला मी डेंजर झोन मध्ये होते, सो आरबी सेफ असेल असं वाटतंय. मला आरबी किंवा अनुश्री मध्ये एक वाटते, पण आरबी. तन्वी, आपल्याला काय वाटतंय? मला दादा सेफ असेल असं वाटतंय. ठीक आहे, सुरू करूया दुसरा राऊंड. अनुश्री, एक चौकोन पुढे या. राकेश, एक चौकोन पुढे या. राकेश, आपण केले आहेत खूप टास्क रद्द. 3 चौकोनांनी जवळ आली आहे घराची हद्द. राकेश, आता घराची हद्द केवळ 2 चौकट दूर आहे. काय वाटतंय? सुन्न वाटतंय बिग बॉस. काही येऊ शकतं. सगळं ऑडियन्सच्या हातात आहे. गणपती बाप्पा मोरया. रेवा, एक चौकोन पुढे या. ओ माय गॉड. रेवा, आपल्यामुळे दीपाली यांना होणार आहे ट्रबल, कारण आपल्याला आणि दीपाली यांना करायची आहे आपल्या जागांची अदला बदल. ओ माय गॉड, ओ माय गॉड. दीपाली, या अदला बदलीमुळे आता आपण घराबाहेर जाण्यापासून फक्त 2 चौकोन दूर आहात आणि रेवा, आपण 6 चौकोन. दीपाली, रेवा, काय वाटतंय? बिग बॉस, मी असं विचार नव्हता केला की असं जागा अदला बदल पण होईल, तर आता तर अजूनच जास्ती हार्ट बीट्स वाढलेत, कारण आम्हाला माहिती आहे ट्विस्ट वरती ट्विस्ट असतात, काहीच प्रेडिक्टेबल नाहीये. बिग बॉस, या घरात 3 महिने घराच्या बाहेरचा दरवाजा बंद करून ह्या घराला आपलं समजून एक एक दिवस जगले. मला खात्री आहे जे होईल ते चांगलंच होईल. बघूया काय होतंय. विशाल, एक चौकोन पुढे या. विशाल, आपल्या मास्टरकीने रेवा यांच्यावर केला आहे वार, कारण रेवा यांना पुढे जायचं आहे चौकोन 4. इथेही काटाचं रियुनियन झालं आहे. रेवा, फक्त 2 पावलं दूर आहात. काय वाटतंय? हात थंडी पडली आहे, माहिती नाही, सगळं ब्लँक झालंय सध्या. दीपाली, एक चौकोन पुढे या. दीपाली, आपल्यासाठी उघडलंय नशिबाचं दार, आपल्याला जायचं आहे मागे चौकोन 4. नाही. दीपाली, थेट चौकार मारलात. इथेच संपतोय दुसरा राऊंड. कोण पहिल्यांदा सेफ होईल? एक नाव सांगा. आरबी. अनुश्री, मला अजून पण रेवाच वाटते. आरबी. मला दीपाली किंवा विशाल वाटतो. तन्वी, मला दीपाली ताई आणि आरबी वाटते. सुरू करूया तिसरा राऊंड. आता
खरी मजा येणार आहे. अनुश्री, एक चौकोन पुढे या. अनुश्री, आपण या खेळात नेहमीच मारली आहे पलटी, पण आता आपल्यामुळे सगळेच जण होणार आपल्या घरातून कलटी. आता सगळ्यांची जागा बदलणार, सर्वांनी आपल्या डाव्या बाजूच्या घरात जायचं आहे. रेवा, आपण पहिल्या रांगेत याल. डाव्या बाजू. छान गेलं होतं. राकेश, एक चौकोन पुढे या. हे बस. राकेश, घराबाहेर जाण्यापासून फक्त एक चौकोन दूर आहात. काय वाटतंय? भाऊक आहे थोडा. पहिला दिवस आठवतो याद. घरातनच आम्ही आत आलो होतो. तो उत्साह, तो नर्वसनेस की पुढचे 100 दिवस कसे काढायचे. आणि आजचा दिवस आहे. या दिवशी परत आम्ही इथेच पोहोचलोय, अगदी घराच्या उंबरठ्यावर. फ्लॅशबॅक सगळे डोळ्यासमोर येत आहेत, सगळे फ्लॅशबॅक्स मध्ये येत आहेत. बस स्वामींकडे हीच प्रार्थना करतो की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इकडनं मला जिंकून जाऊ दे लोकांचं मन, किंवा बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी. रेवा, आपल्याला मोठ्याने वाजायचं आहे मास्टर की वरचं भवितव्य. रेवा, आपल्या प्रवासाला लागणार का ब्रेक? शेवटच्या चौकोनात जाऊन मिळेल रियालिटी चेक. रेवा, उघडलेला मुख्य दरवाजा दिसतोय. हो बिग बॉस, खूप जवळून दिसतोय. एक पाऊल पुढे आणि आपण थेट घराबाहेर. या क्षणी काय वाटतंय? खूप भीती वाटतंय, कारण हे नाहीच बघायचं होतं मला. आणि आय होप असं काही नसावं, फक्त एवढं प्रे करते. जे ऑडियन्सला मंजूर असेल ते मलाही मान्य आहे, कारण आतापर्यंत त्यांनीच मला सेव्ह केलंय. विशाल, एक चौकोन पुढे या. खेळात ज्याच्यावर धरलात आपण सतत नेम, त्यानेच पालटला आहे आपला गेम. विशाल आणि राकेश, आपल्या जागांची अदला बदल करावी. विशाल, राकेश, काय वाटतंय? बिग बॉस, या घरात आलो, माहित नव्हतं की हा गेम एवढा कठीण आहे. प्रामाणिकपणे हा गेम खेळलो. दुश्मनी केली तर इमानदारीने, मैत्री केली तर मनाने, आणि ज्या